ॲग्नेट आणि कॉग्नेट याचं मीनिंग याचा अर्थ आपण आज बघतो आहे. आता ॲग्नेट आणि कॉग्नेट हे जे टर्म्स आहेत ह्या हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये दिलेले आहेत. तर हिंदू सक्सेशन ॲक्टचे डेफिनेशन सेक्शन 3(1) सबक्लॉज ए मध्ये ॲग्नेटची डेफिनेशन दिली आहे आणि सेक्शन 3(1) सबक्लॉज सी मध्ये कॉग्नेटची डेफिनेशन दिली आहे. आता ॲग्नेट म्हणजे काय आपण बघूया. समजा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी एका पुरुषामुळे त्यांचा संबंध असेल, म्हणजे मध्ये एक पुरुष असेल आणि मग बाकीचे जे पुढच्या व्यक्ती आहेत ते त्याच्या पुरुषामुळे त्याच्याशी नातेसंबंधात आलेले असतील. तर याचं उदाहरण घेतलं तर समजा ए हा एक व्यक्ती आहे, तर त्याच्या वडील आणि त्याचे आजोबा आणि पणजोबा, म्हणजे त्या मुलाचे पणजोबा हे त्याच्या वडिलांच्यामुळं तिथंपर्यंत नातं गेले ना. तर म्हणजेच एखाद्या पुरुषामुळं किंवा मेलमुळं त्यांचा नाश आहे. म्हणजे मध्ये एक जे वडील आहेत ह्यांचे आई वडील आणि त्यांचे आजोबा यांच्याशी नाते त्याच्या वडिलांच्यामुळं लागलेलं आहे, म्हणून त्याला ॲग्नेट म्हणायचं की एखाद्या मेलमुळं ते नातं तयार होतं. आता कॉग्नेटमध्ये एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी एका महिलेमुळं नातं तयार होणार. आता मध्ये महिला असणार, जशी इथं ॲग्नेटमध्ये वडील होते तसं आता ह्याच्यात कॉग्नेटमध्ये एक महिला असणार. म्हणजेच उदाहरण घेतलं तर ए हा एक व्यक्ती झाला, तर त्याची आई आणि तिचा भाऊ म्हणजे एचा मामा आणि मामाचा मुलगा म्हणजे त्याचा मामेभाऊ. आता मामेभाऊ आणि एमध्ये नातं कोणामुळं तयार झालं तर त्याच्या आईमुळं, म्हणजेच एका फिमेलमुळं ते नातं तयार झालं. याला कॉग्नेट म्हणतात. आणि ह्याच्या ह्या डेफिनेशन तुम्हाला बरेच सक्सेशन ॲक्ट इतरही ॲक्टमध्ये हे शब्द वापरले जातात, म्हणून हे अतिशय महत्त्वाचे.